स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजही मी घरीच आहे। तर ब्लाऊजची गर्दी असल्यामुळे मला शेतात जायला जमलं नाही। तर मी आजही काही ब्लाऊज कटिंग करणार आहे। तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी काही 2-3 ब्लाऊज पीस तसेच त्याला मॅचिंग असे अस्तर काढून ठेवले आहे। तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत। तर अशा प्रकारचे हे ब्लाऊज पीस आहेत जे की मला आता आज कटिंग करून जितके होतील तितके मला स्टिचिंग करायचे आहेत। तर हा सर्वात आधी गोल्डन वाईन कलर आहे जो की 26 जानेवारी लागणार आहे कस्टमरला। आणि हा तिसरा वर्कवाला ब्लाऊज आहे, खूपच छान वर्क आहे ह्या ब्लाऊजला। अशा प्रकारे बॅक साईडला डिझाईन आहे, बाहीला सुद्धा अशा प्रकारची डिझाईन आहे। तसेच हा गोल्डन पीसला सुद्धा वर्क आहे, खूप छान पद्धतीने वर्क दिसते का? तर कंटिन्यू रहा। तर अशा प्रकारे काही वेळानंतर मी ब्लाऊज कटिंग केले व त्याच्यामधला एक ब्लाऊज शिवलासुद्धा जो की तुमच्यासोबत शेअर करते। तर ह्या कस्टमरला 26 जानेवारीला हे ब्लाऊज पाहिजे आहे म्हणून मी स्टिचिंग केलं आहे। तर तुम्ही बघू शकता सिंपल होता, अस्तरचा होता। नंतर दुसरा सुद्धा स्टिचिंग करायला घेतला आहे, अर्धा स्टिच करून झाला आहे। तेवढ्यात मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, तर मी अर्धाच स्टिचिंग करून मग मी माझ्या स्वयंपाकाला लागणार होते। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने, तर खूप मोठी साईज होती ह्या ब्लाऊजची, 40 साईजचा हा ब्लाऊज होता, कटोरीचा होता। तर अशा प्रकारे मी नंतर स्वयंपाकाला लागली। तर संध्याकाळी मला भात बनवायचा होता म्हणून त्यासाठी मी तांदूळ काढले होते व सोबतच एका ताईने मला कोथिंबीर दिली होती, तर तीसुद्धा मी साफ करायला घेतली आहे। व भाजीसाठी हिरव्या तुरीच्या शेंगा आल्या होत्या, म्हणजे शेतातूनच होत्या, त्या भाजीला घेतल्या होत्या। तर तुम्ही बघू शकता, तर कोथिंबीरसुद्धा खूप छान होती, सोबतच तांदूळ आहेत। मला भात करायचा होता त्यासाठी मी पातेलीत पाणी गरम करायला ठेवले होते। तर सोबतच माझं दोन्ही काम होत चालले होते गप्पा मारत मारत। तर अशा प्रकारे मी स्वयंपाक करत असते, खूप छान वास करत होते कोथिंबीर, तुम्ही माझे रिॲक्शन बघू शकता। तर अशा प्रकारे संध्याकाळी आम्ही भात, आमटी किंवा काय असं डाळ असं सिंपल जेवण बनवत असतो। तर बघू शकता चुलीवरती माझा स्वयंपाक चालू आहे। तर गप्पा करत करत मी माझं काम कंटिन्यू करत आहे। तर काही वेळानंतर मी घरात आले व ती कोथिंबीर जी होती ती मी एका पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवणार होते। माझा पुढचा स्वयंपाक बाकीचा गॅसवरती करणार होते। तर इथे मी जे ते तुम्हाला दाखवले की तुरीच्या शेंगापासून दाणे होते ते मी शिजू घालायला घातले होते। तर हे गावरान टोमॅटो आहेत, मिरचीचा ठेचा, तर थोडे शिजवून घेतले व मग मी त्याची भाजी करणार आहे। तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे, तर त्याचंच माझे प्रिपरेशन आहे। तर काही वेळानंतर माझी भाजीसुद्धा तयार होती। तर संध्याकाळचं आम्ही भात आणि आमटी वगैरे असे जेवत असतो। तर व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।